वरती येत आहोत. आता ही जर थाळी तुम्ही माझी बघाल तर ह्याचे एजेस शार्प आहे, घडीचे एजेस नाहीये. त्याचं कारण तुम्हाला सांगू का की हे शार्प एजेस क्लीन करायला खूप सोपे जातात आणि आपल्या इकडं जे खरकटे ताटं असतात ना ते खरकटे काढून हे ताटं सुद्धा आपण हे स्टेरलाइज करतो, निर्जंतुक करतो. म्हणजे पोटॅशियमच्या परमॅग्नेटच्या पाण्यात टाकून त्यानंतर साबणाच्या पाण्यात साध्या पाण्यात टाकून धुवून घेतो आणि हे एजेस मध्ये कुठेही दर आपला साचत नाही. आता ही जी थाळी मी तुम्हाला दाखवतोय आता काळ्या मसाल्यातली मटण थाळी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इकडे तर अळणी सूप सुद्धा तुम्ही बघाल तर काचेच्या ह्याच्यातच आहे. रंग सुंदर दिसतो आणि स्वच्छता दिसते. अळणी सूप आपल्याकडे अनलिमिटेड आहे, म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढं पिऊ शकता. त्याच्यानंतर येतो आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा. हा जो कोल्हापुरी तांबडा रस्सा आहे हा पण तुम्हाला अनलिमिटेड आहे, म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढा पिऊ शकता. त्याच्यानंतर येतो आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा. हा पांढरा रस्सा सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड आहे, म्हणजे तुम्हाला जेवढे पाहिजे. ज्या थाळी आम्ही लावतो तर सगळ्यात पहिल्यांदा हे 3 रस्से तुम्हाला येतात. हे 3 रस्से घेतल्यानंतर तुम्हाला एक छानपैकी सुंदरशी आपली सोलकढी येऊन जाते. ही जी सोलकढी आहे ही सुद्धा अनलिमिटेड आहे. सोलकढी विषय खूप हार्ड आहे कोल्हापुरी भाषेत. सोलकढीचा मुख्य म्हणजे काय की ह्याच्यामध्ये कोकम, नारळाचं दूध, आलं, लसूण, संपलं.